धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज बांधवांकडून वेगवेगळे आंदोलन केले जातात। रास्ता रोको असेल, तसेच उपोषण असेल असे आंदोलन केले। परंतु आज करमाळ्यातील किशोर शिंदे या तरुणानं डिजिटलच्या माध्यमातून ईमेलद्वारे हे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे। किशोर शिंदे आपल्याबरोबर आहे। काय सांगशील, कशा पद्धतीने हे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू केलं आहे? गेल्या 4 दिवसापासून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की मुख्यमंत्र्यांना धनगर समाज बांधवांनी जास्तीत जास्त मेल करायचे। म्हणजे माझं टार्गेट आहे 10 दिवसात मुख्यमंत्री साहेबांना 10 लाख मेल करायचं। आता त्या मेलमध्ये काय लिहिलंय? त्या मेलमध्ये असं लिहिलंय की अनुसूचित जमातींच्या यादीतील नोंद क्रमांक 36 मधील धनगड या नावाच्या ऐवजी धनगर असे वाचावे असा शासन आदेश जारी करण्याबाबत। म्हणजे मुख्यमंत्री काय म्हणतायत, हा आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारीतला आहे, परंतु हा विषय महाराष्ट्र सरकार सुद्धा मिटवू शकतं। महाराष्ट्र सरकार सुद्धा जार काढून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून देऊ शकतं। यापूर्वी देखील धनगर आरक्षणासाठी वेगवेगळे आंदोलन केले होते। कुठल्या कुठल्या प्रकारचं आंदोलन केलं होतं? मी धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी पायी चालत आरेवाडीला गेलो होतो करमाळ्यावरून। त्याच्यानंतर माझ्या स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांना अद्यापर्यंत घाम फुटलेला नाही। रक्ताने देखील पत्र लिहिलं होतं धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी। ते कुणाला लिहिलं होतं? आताचे मेल जे आहेत आतापर्यंत किती मेल झालेत आणि कुणाला मेल केलेत? रक्ताने पत्र लिहिलं होतं ते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना लिहिलं होतं। आता जे मेल करणार आहे आम्ही ते आणि करत आहोत, हे मेल सर्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांना करत आहोत। कारण भारतीय जनता पार्टीपेक्षा मोठं कोण सत्तेत नाही। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, नावाला फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे। किती मेल केलेत आतापर्यंत? आतापर्यंत 3.5 लाख मेल, आज 4था दिवस आहे, 3.5 लाख मेल सरकारपर्यंत पोहोचले आहेत। पहिला टप्पा होता मी स्वतः धनगर समाज बांधवांना आवाहन करण्याचा। त्याच्यानंतर काल तिसऱ्या दिवशी दुसरा टप्पा मी सुरू केला। हा दुसरा टप्पा असा होता की धनगर समाजाचे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे सर्व मुलं मुली यांनी धनगर समाज बांधवांना मेल करायला प्रोत्साहित करायचं, आवाहन करायचं। आणि 6व्या दिवसानंतर सरकारला घाम फोडणारा मी तिसरा टप्पा चालू करतोय। हा तिसरा टप्पा असा असणार आहे की सर्व धनगर समाज बांधवातील युवकांनी आपापल्या गावात 2-2 तास वेळ देऊन राहिलेल्या शेवटच्या 4 दिवसात सर्व धनगर समाज बांधवांचे मेल करून घ्यायचे आहेत। धनगर समाज बांधवांना जागृत करायचंय, त्यांना मेल करायला शिकवायचंय। एकूण किती मेल करणार आहे? एकूण 10 लाख तर मी टार्गेट ठेवलंय, परंतु माझं मत म्हणतं आणि सध्याचा लोकांचा उत्साह पाहून हे मेल 10 लाखाच्या पुढे जाणार। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाला जे आहे ते त्यांची मागणी आहे धनगर बांधवांची की एसटी आरक्षणामध्ये समावेश करावा। यासाठी हे जे आहे ते डिजिटल मेल आंदोलन जे आहे ते या तरुणामार्फत करण्यात आलं असून या ठिकाणी त्याच्या माध्यमातून धनगर समाजाचे आरक्षण मिळाव्यासाठी यापूर्वी देखील स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र लिहिलं होतं। तसंच आरेवाडी या ठिकाणी देखील पायी जे आहे ते त्यानं ते आंदोलन केलं होतं। परंतु आता हे जे आहे ते डिजिटल स्वरूपाचं आंदोलन या युवकाच्या माध्यमातून सुरू असून सुमारे 10 लाख मेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 3.5 लाख मेल जे आहेत ते केल्याची माहिती आहे ते किशोर शिंदे या तरुणाने देण्यात असून हे जे आंदोलन आहे ते पुढे जे आहे ते आक्रमक पद्धतीने सुरू होणार असून 6व्या दिवसापासून ग्रामीण भागामध्ये प्रत्येक जे धनगर समाज बांधव आहेत त्यांना जागृत करून प्रत्येक गावातून कशा पद्धतीने मेल जास्त जातात याकडे ही आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे। कॅमेरामन सिद्धार्थ सह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।